तात्याने पहिल्यापासून आम्हाला नाद आला. तात्यानंतर मग आमचा पहिला 4 बैलीचा खेळ होता. त्याच्यानंतर आता हे मोबाईल बघायला लागल्यापासून तर आमची 4 बैल ही त्याच्यातून कमी झालं, तर छकडीच्या ह्याच्यात पळायला लागले. तुमच्या चौघांची मैत्री कधीपासूनची आहे? आमची मैत्री तशी लहानपणापासूनच आहे. हा. पण जसं जेव्हापासून बकासूर आला आमच्यात तेव्हापासून आमची मैत्री खूप जवळ आली आणि त्यामुळे आम्हाला एकदम आपुलकीचे घरातले बाहेरचे कोणतेही विषय एकमेकांना बोलता येतात आता. इतके जवळ आम्ही आता आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला वेगळा शरीर करायचा छंद आहे? छंद पहिला नव्हता, पण बकासूर मुळे आम्हाला छंद झालाय आता चालू. मामाविषयी काय सांगा? मामा पहिला दिलदार होता, पण आता बकासूर आल्यापासून अजून दिलदारपणा वाढला मामांचा. आणि सुहास सर त्यांचा वाढदिवस त्यांच्याविषयी काय सांगा? सुहास तापकीर यांना वाढदिवसाच्या प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि मामांना त्यांची खूप साथ आहे आणि एखादा पाठिंबा लागतोच माणसाला कोणालाही. त्यांचा असा भक्कम पाठिंबा मामांना भेटला, त्यामुळे या क्षेत्रामध्ये त्यांचं मामांना एक मोठं प्राधान्य आहे त्यांच्या मामासाठी. मामाच्या ते वाढदिवसाच्या बॅनरवरच मला दिलं होतं की संतोष शेठ साळुंखे यांचं काळजीमध्ये त्याच बऱ्याच जणांनी ओळखून घेतलं की मामांच्या विचारातला माणूस किंवा जवळचा माणूस. पण आता मी बघायची त्यांना विचारलं, तुम्ही त्यांना पहिला सांगता की त्यांना पण सांगितलंय. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की बऱ्याचदा अनेक पोस्ट बनत असतात, बकासूर उद्या याच्याबरोबर बनणार, त्याच्याबरोबर करणार, बकासूरचा पहिला हा तो. तर इतक्या जवळ असून मामा जर आपल्या मित्राला पहिला सांगत नसतील तर त्यांच्या नियोजनाचा एक उत्कृष्ट भाग आहे. त्यामुळं पहिलं बकासूरचं नियोजन खरं फक्त संतोष सरच सांगू शकतात. किंवा मी मोहिल शेट्टी यांची पण मुलाखत घेतली होती, तर ते पण सांगतात की जोपर्यंत बैल जोट्यात येत नाही तोपर्यंत मलाही पाहायला माहित नसतो. त्यामुळं तो त्यांच्या उत्कृष्ट नियोजनाचा भाग आहे. मामाविषयी काय सांगाल? मामा आणि तुमचं नातं कधीपासून आहे आणि कसं आहे? मामांचं आमचं नातं तर लहानपणीपासून आहे. पण आता मामा जे सुहास तापकीर म्हणा, आम्हाला म्हणा, मोहिलला सांगत नाही, ह्याचे कारण पाठीमागे भरपूर मोठी गुप्तता आहे. आणि ती गुप्तता हा पहिला इतिहास आहे. इतिहास त्यांच्या मनामध्ये येतो. जसं त्यांनी पुस्तक वाचलं नाही, पण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप माहिती आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक गड किल्ले चढताना कुणालाही माहिती नव्हते. तर ते प्रत्येक गोष्टी गुप्ततेने करीत होते. ते गुप्ततेने केल्यामुळे किल्ले हे लढले जायचे आणि जिंकले जायचे. तेच धोरण मामांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्या पुढे मामांनी ते धोरण घेऊन प्रत्येक ही बकासूर बैलाचं प्रत्येक हे मैदान असन हे त्या पद्धतीने ते युक्तीने लढले जातात आणि त्या पद्धतीने त्या विजय करीत असतात पुढं. ते बरोबर कुठल्या प्रकारचं रान आहे त्या पद्धतीने कुठला नंदी जोट्यात घेतलं पाहिजे ते पूर्ण धोरणाने ते मामा काम करीत असतात. उत्कृष्ट नियोजन करत असतात. आणि त्यामुळे आज कोहिनूर बकासूर हा शेकडो फायनलचा विजेता आहे आणि तो आता शोभिंद केसरी झालेला आहे. बरोबर. तुमच्याकडं जे बैल होता किंवा वासुरी, तर मामांनी तुम्हाला पायरा दिला होता, तर तो कसा दिला होता? नाही, एका शब्दावर मला दिलता होता पायरा तो. त्याने माहितलं लगेच मला एक घेऊन बैल फाटीवर आपण करू नियोजन. पण पहिलाच गुलाल मिळून दिला मामांमुळे भेटलाय मला. कुठला बैल दिलता? लाल्या आपला गोठवला. हा, त्याचा पण एक स्पीड बघण्यासारखा आहे. बऱ्याच प्रेक्षकांच्या कमेंट असतात मामा की बकासूर तर ऑलरेडी बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं ते, पण बरेच लोक कमेंट्स मध्ये विचारत असतात की नवीन खरेदी. तर ते नवीन खरेदी करण्यापेक्षा जर आपल्याकडं शर्यत क्षेत्रातलं देव आहे तर त्यामध्ये जास्त चर्चा करण्यात उपयोग नाहीये. पण आपल्या दावणीला 2 लहान वासरे, त्या दिवशी मी त्यांची व्हिडिओ पण पाहिली, त्यांची नावं काय? ते सोन्याबोल माहिती आहे, सोन्याबोल सरपंच ठेवलेले. पहिले पण बकासूरचं नाव सरपंच होतं, त्याचं पण नाव सरपंच ठेवलेले. आता जो पळ पण त्याच्यागतच आहे थोडं त्याचं. बरं दिसतंय त्यात काहीतरी थोडं 19-20 दिसतंय त्याचं. म्हणजे त्याला पण आता तुम्ही बाहेर सोडत असतात आणि त्याच्याबरोबर एक काळ्या कलरचा पण छोटा वासरू आहे, त्याचं नाव काय? त्याचं नाव इंजन आहे. इंजन आहे. ते दोन्ही त्या दिवशी मी व्हिडिओ पाहिले होते मामांच्या. सेम बकासूरगतच असं उड्या बिड्या मारते ते पण. बरं भविष्यात आता होईल काहीतरी त्याचं 19-20. म्हणजे वाटतंय का ते? हा, दिसतंय सगळं. अंगोठा वगैरे सगळं तसंच आहे, सेम आहे.
चालणं वगैरे सेम बाकासूर सारखं आहे. अच्छा. मामा आता बैलपोळा आपल्या इकडं सर्वात मोठा क्षण असतो, सोहळा असतो, सण असतो, त्याविषयी काय सांगा? नाही, बैलपोळा म्हणजे आपला म्हणजे मोठीच आपण दिवाळी साजरी करतो बैलपोळ्या दिवशी. हा. आणि 21 तारखेला आपण पुढल्या रविवारी आपला हाच सण, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी यावे. आणि त्याबद्दल आपण थोडस 1-2 दिवस अगोदर पण लोकांना रिमाइंड करू असं एखादा व्हिडिओ करून, आणि त्याविषयी नियोजन कसं आहे म्हणजे? नाही, नियोजन चांगलंच आहे, पण ते अजून गुपितच आहे. अजून ते आदल्या 2 दिवस आधी सांगणार आम्ही. आणि आता आपल्याला सगळ्यांचा लाडका कोहिनूर बाकासूर मैदानात कधी दिसत? 14 तारीख. 14 तारखेला दिसत. हो. धन्यवाद. तुम्ही तुमचे सगळे मित्र त्यांचा पण धन्यवाद, आणि तुम्ही सगळ्यांनी तुमचा जो बहुमूल्य वेळ मला दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर दशम हिंदकेसरी बकासूर, त्याचे मालक संतोष शेठ साळुंके यांचे मित्र सुहास शेठ तापकीर, आमचे बंधू, यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यत क्षेत्रातील या देवाला भेटण्याचा योग आला होता. खर तर असेल मागील जन्माचे पुण्य भाग्य म्हणून मी या देवाचे अनेक सुवर्ण क्षण पाहतो आहे, आणि जसे जमेल त्याचा इतिहास ऐकून समजून घेतो आहे. इथं आलं की मन धन्य होतं, मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. खरं सांगायचं झालं तर या दोघांची मैत्री अगदी लहानपणापासून, शाळेत असतानापासूनची आहे. उन्हाळा असेल, पावसाळा, हिवाळा, यात असा एकही दिवस गळाला नसेल की या दोघांचं बोलणं किंवा भेट झाली नसेल. बऱ्याचदा गोठ्यावर ही सगळीच मंडळी, ही सगळीच टीम असते. कोहिनूर बकासूरच्या पुढच्या नियोजनाची ते तयारी करत असतात. खर तर यश सर्वांनाच दिसतं, पण त्यामागे असलेलं कष्ट, खर तर बऱ्याच जणांना असं वाटतं की वैभव शेठ बकासूर बरोबर नसतात, पण तसं काहीच नाहीये. ते कायम गोठ्यावर असतात किंवा बकासूर बरोबर असतातच. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला समजून येईलच. बकासूर हा बैलगाडा शर्यत